नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंटसारखे चटपटीत चिकन शामी कबाब. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कबाब बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन धुवून स्वच्छ करून घेतलं आहे. आणि आता मी त्यात चवीपुरतं मीठ टाकलं, अर्धा लिंबू पिळून घेतला आणि आता हे मी चांगलं मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे. इथे मी 200 ग्रॅम चण्याची डाळ घेतली होती आणि तिला स्वच्छ धुवून मी 5 ते 6 तास भिजत ठेवली होती आणि आता मी त्यातलं पाणी काढून घेतलं. डाळ पण चांगली भिजली आहे. आता मी फोडणीसाठी लागणारं साहित्य काढून घेते. इथे मी 3 ते 4 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनी, 3 ते 4 हिरवी वेलची, 3 ते 4 लवंग, 1 चक्रफूल आणि 1 मसाला वेलची घेतली आहे आणि 3 टेबलस्पून लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. त्याचबरोबर मी इथे 2 मोठे कांदे असे उभे चिरून घेतले आहेत. आता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि हे काढून घेतलेले खडे मसाले टाकून चांगले परतून घेणार आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून ती पण चांगली तिचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहे. हे बघा, ही लसूण अद्रकची पेस्ट पण मी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकणार आहे आणि आता हे चिकन पण मी चांगलं 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर चिकनचा पण हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे. अजून 2 ते 3 मिनिटं हे चिकन मी असंच परतून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे. गॅसची फ्लेम जर छोटी असेल तर चिकनला लगेच पाणी सुटतं आणि चिकन चांगलं परतलं जात नाही. चिकन असं तेलावर परतल्यामुळे चिकनला जो वशाळ वास असतो तो वास राहत नाही आणि कबाब पण चांगले खमंग आणि ज्युसी बनतात. कबाब खाताना ते कोरडे किंवा घशाला लागत नाहीत. त्यामुळे चिकन हे अशा पद्धतीने पाणी न टाकता तेलावरच 5 ते 6 मिनिटं तरी परतून घ्या. आता मी ह्यात चिरून घेतलेला कांदा टाकला आणि तो पण मी आता चांगला मिक्स करून घेते. इथे कांदा आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटांसाठीच फक्त आपल्याला हा कांदा परतायचा आहे. हे बघा, हलकासा रंग बदलेपर्यंतच मी फक्त कांदा परतून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ही भिजवून घेतलेली डाळ टाकते आणि आता ही डाळ पण मी चांगली मिक्स करून घेते. डाळ आपल्याला जास्त वेळ न परतता लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. इथे मी गरम पाण्याचाच वापर केला आहे. चिकन आणि डाळ शिजेल इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी हे चांगलं मिक्स करून घेते. आता मी ह्यात 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकली. ही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 टेबलस्पून हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं. इथे मी चिकनमध्ये आधी मीठ लावलं होतं, इथे मी फक्त डाळीपुरतं मीठ टाकलं आहे. आता पुन्हा एकदा हे मी चांगलं मिक्स करून घेते आणि आता मी ह्याला चांगली उकळी काढून घेणार आहे. हे बघा, चांगली उकळी आली आहे. आता मी हे चांगलं मिक्स करून ह्याच्यावरती झाकणी झाकून 5 ते 10 मिनिटांसाठी ह्याला शिजवून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवली आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत मी कबाबमध्ये टाकायला एक सुका मसाला तयार करून घेते. त्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून धणे घेतले, 1 टेबलस्पून जिरे घेतले, हाफ टेबलस्पून काळी मिरी घेतली आणि 1 ते 1.5 जावित्री घेतली, 1.5 इंच दालचिनी घेतली आणि 1 मसाला वेलची घेतली, 1 चक्रफूल घेतलं, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या. आता हे सगळे मसाले मी हलकेसे गरम करून घेणार आहे. या मसाल्यांना आपल्याला जास्त करपवून न देता फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, मसाले पण आता चांगले भाजून झाले आहेत आणि आता मी ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता ह्याची मी पावडर तयार करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी ह्याची बारीक पावडर तयार करून घेतली आणि असा हा कबाबसाठी लागणारा मसाला तयार आहे. चिकनला पण 5 ते 10 मिनिटं झाली आहेत आणि आता हे मी चिकन पुन्हा एकदा हलवून घेते. डाळ अजून शिजली नाही म्हणून मी अजून 5 ते 7 मिनिटं झाकणी झाकून शिजवून घेणार आहे. आणखीन 5 ते 7 मिनिटं मी ही डाळ शिजवून घेतली आणि आता ही डाळ पण चांगली शिजली आहे. आता मी हाय फ्लेमवरती पाणी सुकेपर्यंत चांगलं परतून घेणार आहे. हे बघा, असं मी ह्यातलं सगळं पाणी सुकवून घेतलं आणि आता हे मिश्रण मी थंड करून घेणार आहे.
हे बघा, आता हे मिश्रण पण चांगलं थंड झालं आहे आणि आता ह्यातले जे खडे मसाले आपण टाकले होते ते मी सगळे काढून घेणार आहे. आणि आता थोडं थोडं करून हे मिश्रण मी मिक्सर मधून वाटून घेणार आहे. आता मी ह्यात एक अंड फेटून घेतलं आहे. अर्ध आत्ता आणि अर्ध नंतरच्या वाटणात टाकणार आहे. आणि आता मी हे चांगलं बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, असं बारीक वाटण मी वाटून घेतलं आणि आता असंच मी सगळं वाटण वाटून घेते. इथे मी सगळं वाटण असं बारीक वाटून घेतलं. आणि आता ह्यात मी तयार केलेला कबाब मसाला टाकून घेते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकला. आणि आता हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. चांगलं एकजीव होईपर्यंत हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे. हे बघा, हे मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतलं आणि आता मी हाताला तेल लावून ह्याचे कबाब तयार करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फिरवून फिरून ह्याचे कबाब तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे कबाब तयार करून घेतले आणि आता ह्यांना मी 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहे. तोपर्यंत मी इथे कबाबसाठी लागणारी चटणी तयार करून घेते. त्यासाठी मी इथे 1 वाटी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना घेतला. चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्या. हाफ टी स्पून चाट मसाला टाकला. हाफ टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली. हाफ टी स्पून लसूण अद्रकची पेस्ट टाकली. 2 ते 3 टेबल स्पून मी इथे अशी बारीक शेव टाकली आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला आणि आता ह्याचं मी बारीक वाटण तयार करून घेणार आहे. हे बघा, अशी ही कबाब बरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे. आता मी कबाब तळून घेते. त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं होतं आणि आता त्यात मी एक एक करून हे सगळे कबाब फ्राय करून घेणार आहे. हे कबाब आपल्याला न हलवता 5 ते 6 मिनिटांसाठी चांगले खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे कबाब पण चांगले एका बाजूने खरपूस फ्राय झाले आहेत. आता मी ह्यांना पलटी करून घेते. बघा, किती छान रंग आलाय. असंच आता मी दुसऱ्या बाजूने पण ह्यांना चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो वरच ठेवली आहे. हे बघा, दुसऱ्या बाजूने पण चांगले हे कबाब आता फ्राय झाले आहेत आणि आता मी ह्यांना काढून घेते. हे कबाब तळण्यासाठी मला 5 ते 10 मिनिटं लागली. किती छान रंग आलाय कबाबला. असेच हे वरून क्रिस्पी आणि आतून तितकेच सॉफ्ट बनतात. तुम्ही पण हे अशा पद्धतीचे कबाब नक्की करून बघा.